सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, आपण शिक्षण सप्ताह साजरा करत आहोत. रोज वेगवेगळे कार्यक्रम घेत आहोत. यामध्ये दिवस दुसरा मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 या दिवशी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस अंतर्गत नेमके कोणते कोणते कार्यक्रम घ्यायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला बघूया आपण की 23 जुलै 2024 रोजी नेमके कोणते कोणते कार्यक्रम घ्यायचे. आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याचं महत्त्व या बाबी आपण बघू नये. आपल्याला नेमके त्या दिवशी काय करायचं एवढं बघूया. तत्पूर्वी उद्दिष्ट बघणं महत्त्वाचे आहे. बघा काय साध्य होईल, आपल्याला काय उद्दिष्ट आहे आपलं. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या दृष्टीने जाणून जागृती निर्माण होईल हे कार्यक्रम घेतल्यामुळे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक यशस्वी उपक्रम व कृती कार्यक्रम यांचे प्रदर्शन करणे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमाची देवाणघेवाण करणे आपल्याला सहज शक्य होईल या दिवशी. आणि पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये शिक्षण तज्ज्ञ, पालक व समुदाय यांचा सक्रिय सहभाग घेता येईल. मग यासाठी आपल्याला कोणते कोणते कार्यक्रम घ्यायचे या दिवशी, तर बघा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवसाकरिता आयोजित करायचे उपक्रम. कार्यशाळा व परिसंवाद आयोजन करणे. वर्ग 1 ते 12वी पर्यंत आपण करू शकतो. बघा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि आनंददायी अध्यापनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा, परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्राचे आयोजन करावे. बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचे आयोजन. शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी. परिपाठामध्ये आपल्याला निपुण प्रतिज्ञा घ्यायची. निपुण प्रतिज्ञा कोणती आहे त्याचा व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, आपण बघू शकता. त्यानंतर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरिता राज्याद्वारे विकसित व वितरित करण्यात आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका मराठी, इंग्रजी, उर्दू व जादुई गणित यामध्ये दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतले जाऊ शकतात. शाळेच्या सकाळच्या सत्रात 30 मिनिटे तसेच भाषेचे 30 मिनिटे या पद्धतीनं आपण म्हणजे भाषा आणि गणिताला 30-30 मिनिटं देऊन आपण ही घेऊ शकतो. त्यानंतर तिसरा आहे वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता कथाकथनाचे व गणित तज्ज्ञांच्या गोष्टीचे सत्र आयोजित करता येतील व संख्याज्ञानाची आवड निर्माण करण्याकरिता शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल. त्यानंतर जादुई पिटारा ही किट जी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या जादुई पिटारामधील साहित्याच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक स्तरावर लेखनपूर्व व गणनपूर्व कृती घेता येतील. जादुई पिटारा अंगणवाडीला मिळालेला आहे. त्यानंतर वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हा स्तरावरील संपर्क अधिकारी, नोडल अधिकारी हे शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्र घेऊ शकतील. काय करायचं आहे आपण बघत आहोत. मंगळवारी दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे शिक्षण सप्ताहामध्ये, विद्यार्थ्यांना वर्गात शाळेच्या समुदायाद्वारे विविध गोष्टी ऐकाव्यात तसेच त्याचे वाचन करण्यास लावावे. विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित विविध प्रकारची अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन द्यावे. त्यानंतर राज्याद्वारे पुरवण्यात आलेल्या विविध अध्यापन साहित्याच्या माध्यमातून खेळावर आधारित उपक्रम घेण्यात यावे तसेच बाहुली नाट्य सत्राचे आयोजन करण्यात यावे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान आधारित भूमिका अभिनय, नृत्याचे कार्यक्रम तसेच मूळाक्षरांची व अंकाची गाणी, विविध मूळाक्षरांच्या व भौमितिक आकृत्यांच्या रांगोळ्या, भाषा व गणित विषयावरील संकल्पनेवर आधारित वर्ग सजावटी, पोस्टर्स निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशल्य निगडीत कृतीचे प्रदर्शन भरण्यात यावे व याबाबत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कला व हस्तकौशल्यांचा समावेश का करण्यात आलेला आहे या संदर्भाने जाणीव जागृती करण्यात यावी. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यांची उद्दिष्टे, महत्त्व, जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित लिंक उपलब्ध करून दिलेले आहेत. चित्रफितीचे यावर प्रक्षेपित करण्यात याव्यात. त्यानंतर शाळामध्ये ग्रंथालयातील पुस्तके स्तरनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात यावी व विद्यार्थ्यांच्या सकाळच्या सत्राला घड्याळी 1 तास वाचन तासिका घेण्यात यावी. आणि विद्यार्थ्यांचा जो स्तर आहे म्हणजे तिसरीच्या विद्यार्थ्याला तिसरीच्या प्रमाणे तर अगदी 7वी-8वीच्या विद्यार्थ्याला 7वी-8वीच्या विद्यार्थ्याप्रमाणे पुस्तके देऊन सकाळी 1 तास
घड्याळी 1 तास वाचन घ्यावे, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या संदर्भात निर्माण केलेले साहित्य किंवा इतर बाबी, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मेळावा आयोजित करण्यात यावा, त्या बाबींचा जे आपण साहित्य तयार केलेलं आहे, आणि पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या अभियानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी निपुणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी व प्रस्तुत कार्यालयातील गणित या विभागामार्फत दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र यामधील उपक्रमांचा देखील, म्हणजे आपण जो गणित दिवस साजरा केला होता आणि त्या दिवशी जे कार्यक्रम घेतले होते त्या कार्यक्रमाचा देखील यामध्ये सहभाग घेता येईल. हे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम म्हणजे आपल्याला दिवसभर कार्यक्रम घ्यायचे नाही, परंतु याच्यातले काही मोजके कार्यक्रम जे की विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेत असे कार्यक्रम आपण आपल्या शाळेमध्ये 1-2 तास यामध्ये घेऊ शकतो. मित्रांनो, इतर दिवस जे आहेत, इतर दिवसांचे कोणते कार्यक्रम आहे त्याचे व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.